मित्रांनो आपल्याला लेट झालाय, तर चला पटकन. गाडी थांबवला नाही माझ्यासाठी. हे चले, मी पुढे बसतो. चलो घर. मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आता फवारणी करायला. थंडी पडायला लागली, मोहर आलाय, तर आम्ही चाललो आता आगरडी. आणि पेट्रोल घेतलंय मशीनसाठी आणि पाठीमागे इकडे टाकी ठेवले पाण्याची भरून. पूर्वी कसं होतं की लोक डोक्याने घेऊन जायची पाणी, तर आता ते राहिले नाही. गाडी रस्ते झाले, त्यामुळे गाडी आता डायरेक्ट बागेत वगैरे जाते आणि पाणी डायरेक्ट आपण घेऊन जाऊ शकतो. थंडी पडायला लागली आहे आणि आंब्याला मोहर यायला लागला आहे. आंब्याचे जे झाडं आहेत त्यांना मोहर फुटायला लागला आहे, तर त्या झाडांवर आपण आता फवारणी करायला चाललो आहे बागेत ताईच्या. तर आम्ही सध्या तिघंच आहे, मी, सागर आणि भाऊजी. आणि ही बघा, ही नवीन कलबं लावलेली आहेत. ओके, ही आता 2-3 वर्षाची असतील. ठीक आहे, ह्यांना पण आता थोड्याच वर्षात आंबे लागायला सुरुवात होतील, अशी लावलेली आहेत. आपली अशी गाडी भरलेली आहे, रेडी आहे आणि आम्ही आता जाणार थोड्या वेळात. बरेच दिवस मित्रांनो आपला काही व्हिडिओ आला नव्हता, कारण आपल्याला कामातून वेळ भेटला नाही. आणि आत्ता सीझन चालू होणार आंब्याचा, आता मोहरणार कलम. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की आपण नवीन कलमं लावलेली होती. काही गोष्टी ह्या थोड्या लेट होतात आहे. जसा जसा वेळ भेटेल तसा तसं आपण कामं करायला सुरुवात करणार आहे. यावर्षीच्या पहिल्या सीझनची फवारणी आपण आता करायला चाललो आहे. हे बघा मित्रांनो, ह्यांची पण फवारणी चालू आहे. आता तुम्हाला एक सांगतो गोष्ट. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल की आपल्या कोकणामध्ये पण UP बिहारवरून लोक येऊन, नेपाळी लोक येऊन इथं काम करायला लागले आहेत. तर त्याच्यामुळे काय झालं आहे, जे आपले इकडचे स्थानिक लोक आहेत यांचा जो रोजगार आहे तो या लोकांनी म्हणजे कमी केला आहे थोडक्यात. हा टर्न आहे ना एकदम खतरनाक आहे. समोरून गाडी आली ना काही दिसतच नाही. आणि तुम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला बघितलं असाल ना, तर कलमाची झाडच झाड आहे, म्हणजे हापूस आपला. हे झाड दिसतंय तुम्हाला, हे कोकम रातांबा नदीच्या बाजूलाच असतात. हे बघा, पूर्ण झाडी. हे बघा समोर टाकी भरायला लावले आम्ही, आणि इथून पाणी घेऊन आम्ही वरती जाणार आहे या रस्त्याला. सागर भरतोय पाणी. जाम बेकार ऊन लागतंय, काय करणार. आंबे पाहिजेत ना तुम्हाला, आम्हाला ही मेहनत करायलाच पाहिजे, कारण आपल्या कामामुळे आपल्याला वेळच भेटत नाही. तर आता ह्या टाकीत पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये औषध बनवणार फवारणीचं. हात करा आमच्या पब्लिकला, हाय करा. सगळं आपल्या शेतीचे बघितले की नाही, शेतीचे नाही. तर मित्रांनो, आपण आत्ता आलोय पूर्ण जंगलामध्ये. म्हणजे ह्या बागा आपल्या आतमध्ये असतात. आणि हा बघा रस्ता इकडे संपला आणि आता हा कातळ आहे, दगड. या दगडावरून आपल्याला असं जायचं आहे रानात गाडी घेऊन. कसं आहे कडक, हा बघा. आणि हा रस्ता बघा मित्रांनो कसा आहे. हा रस्ता आहे काय, रस्ता आहे, हा रस्ता आहे. चला मित्रांनो, आपण आता इथे गाडी लावलेली आहे. आपण आता इथे सगळं औषध बनवणार आणि मशीन वगैरे जोडून खाली त्या साईडला नेणार बागेत. मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला. आमचा एक ड्रम आहे ना, लिकेज निघाला.
वेस्टेज गेला औषध. वेस्टेज शिट. झालं आपलं. काय करूया, प्लॅन करूया. पहिला आपण तिकडे सेटअप लावूया आणि पहिला हा ड्रम संपून घेऊया. एवढं पटापट जात नाही पाणी. तर मी आता जातो पुढे. फास्ट काम करायला लागेल आपल्याला. सागर जोड पटापट. ही काकी पण आली आहे. त्याने पण एक पाईप आणलेला आहे. जोडलास इकडे? हा जोडला सागरने. ठीक आहे चल. थांब आहे बघ, हे पीळ बसते. ही बाग आहे. ह्याच्यात आपल्याला फवारणी करायची. ही लागते सगळी कलमात. जर तुम्हाला मोहर दाखवतो. हे बघा पालवी फुटायला लागले, नवीन पालवी. आणि ह्याच्यातून आता मोहर येणार आहे. हे बघा सुरुवात झाली आहे. थंडी जेवढी जास्त पडेल तेवढा मोहर चांगला येतो. 2-3 दिवस थंडी कमी झाली. पहिली सुरुवातीला चांगली पडली होती. काकी वगैरे लावतात पाईप. काजूची पण झाड. काजूला बघ केवढा मोहर आला. काजूच्या झाडाला दाखवतो तुम्हाला. हो काजू. ह्याच्यावरती किडे वगैरे तुडतुडा असं पडणार. त्यामुळे काय झालं आहे की आता ह्याच्यावर फवारणी करायची पूर्ण झाडांवरती. जाऊ दे. पाण्याचा सेटअप इथं झाला आहे. आणि इथून आपण असा पाईप टाकत, हा बघा हा पाईप असा तिकडे एंडपर्यंत घेऊन गेलो आहे. केवढा 3 पाईप जोडलेत आपण. मित्रांनो हे बघा घरटं आहे चिमणीचं. आणि ह्याच्यामध्ये ना अंडी आहेत. त्या अंडी आता बघूया दिसतात का. हाय हाय हाय. ही काय तर मित्रांनो अशा प्रकारे फवारणीला आमच्या सुरुवात झालेली आहे. आणि मी आणि काकी इकडे पाईप पकडतो. झाडांमध्ये अडकतो ना एवढा असा, आणि त्याला पकडून ठेवला आहे. अंडी आहे त्याच्यात. हे काय घरटा इथे पण हे काय. हो लगेच येतात. अजून पण मावरले. पडावर पण मारायची आपल्याला. खूप वेळ असतो. नाही सोमवारी घे. सोमवारी. आता असं वर जावे नाही, असं येऊया खाली करून. त्याचा ड्रम बघायला पाहिजे पहिला. हा इथून वर जायचं, असं मागे यायचं. लाकडाची मशीन कोण चालवतंय? कोण चालवतंय? सगळं चालवतात. तर मित्रांनो आपली ही साईड मारून झालेली आहे. आणि आता आपण ह्या साईडला मारतोय. 2-2 माणसं लागतात कारण पाईप ओढायला लागतो हा. आणि हा मध्ये पाईप आहे ना असा झाडांना अडकतो. जे खुटे आहेत त्यांना अडकतो. चाकीने तिकडे मारून असे ह्या बाजूला येणार. आणि फवारणीसाठी मास्क वापरणं जरुरी आहे. कारण ते फवारणी
आपल्या तोंडा बिंडात जाते. अजून ही एवढी इथली मोठी पण मारायची नाही ही. ही मारून हा खालचं मारायचं असं मोठी. एक अजून एक बॅरल लागेल. तर मित्रांनो हे बघा हे नोझल आहे, त्याला आपण कमी जास्त ॲडजस्टमेंट करून फवारणी वगैरे करू शकतो. आता हे बारीक पाहिजे तर आपल्याला बारीक घे. आहे. आलं. आणि हे आपल्याला मास्क वापरणं जरुरी आहे. तर आपण हे वापरत नाही आता. बेस्ट करायला हे प्रेशर बघा, प्रेशर कसं आहे. एक एक फांदी एक एक मोहर आपल्याला व्यवस्थित मारायचा आहे. पूर्ण कलम बघा कसं भिजवतोय मी पाऊस पडल्यासारखा. आणि प्रत्येक फांदीवर तुडतुड आहे. आमच्या नामानं यानं कोंबडा घातला आणि कोंबड्याचं गाणं म्हणायच्या आधी हा बाहेर पडून वाकला. हा गेला पब्लिक मधनं. आमच्या नमस्ते नक्की करता त्याच्यात त्याला जेव्हा बाहेर पडायचं नव्हतं हा आधीच गेला आणि परत आला. मोठा झाला होता. हे बघा मित्रांनो कशा प्रकारे औषध फवारणी केल्यावरती औषध झाडांवर पडले. हे बघा पण कुठं पैसा ठेवतील कुठं पण कमाल आहे बघा. हं? राजकारणात तेवढा मी म्हटलं मला सोडून गेला म्हटलं शिवसेनात ह्यातनं त्यातनं नाचून तर म्हटलं बघतोय. नाही ते काय मित्रांनो आता आमचं एक कलम राहिलं आणि 2 बॅरल आमचे संपले. एका कलमासाठी पिशवीत होती ना, कोयती हाय हाय पिशवीत आहे. तर एका कलमासाठी आम्हाला आता थोडं परत औषध बनवायला लागणार आहे. संबंधित राहतो. शांतीची बहीण विश्रांती आहे. आणि आम्ही आता कालेपल्लीला आहे अशा प्रकारे. इकडे बघ आता बघ तू प्रॉपर एकदम. त्याला परवा लांजात नेला ना खडी. गोरा हा आहे आम्ही सगळे काली आहेत. कोणाला लांजात घेऊन गेलेला त्याला नेला होता हा लांजात. हा हा मामा मारला त्याचा ना पिंड हा, हा. पडायला त्याशी नेला. हा आज काल नेतो चांगला फुगला असता. जग मारलं ना म्हणजे आपण ते आलो. अर्धच बनवायचं आहे ना. अर्ध जरा किती आहे 2 कलम आहेत. 2 अर्धच बनवूया. अर्धच करूया. तर मित्रांनो आम्ही अशा या जंगलात आहे बघा. पूर्ण शांतता. आणि हा आहे ना साड्यावरून पाऊस पडतो ना ते हा पर्याय येतो. इथून पाणी असतं फुल इथपर्यंत फुल पाणी असतं. पण आता बघा काय आहे सुनसान. आणि कसं जंगल आहे याच्यामध्ये तुम्ही दिवसाचं वगैरे फिरताना काळजी घ्या. इकडे बिबट्या वाघ आहे. बिबट्या वाघ फिरतो इकडे. ते असं का घाबरलं बघितलं. कोण आलाय बैल आलाय बघा. बघा बैल आला बैल. असं कोण पण येऊ शकतो अशी माझी टरकली. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी आमची झालेली आहे. कलम मारून झालेली आहेत फवारणी. आणि आता हे 1-2 राहिले आहेत शेवटची ती मारतो. आणि आता औषध पण संपेल. आम्ही जाणार आता घरी. पण आता ही बाग एवढी स्वच्छ कशी दिसते तुम्हाला तर त्याचा उत्तर असं आहे की या बागेला 2 वेळा साफसफाई करायला लागते. हे तुम्हाला आता ही झाडं दिसतात आहे ना ही झाडं पावसामध्ये जेव्हा पाऊस सुरुवातीला पडतो त्याच्यानंतर 1 महिन्याभरात चांगली वाढलेली असते. वाढ झालेली असते. जंगल झालेलं असतं म्हणजे थोडक्यात. ही माणसं लावून ही बाग पहिली साफ करायला लागते. त्याच्यामुळे हे जे एकदम तुम्हाला स्वच्छ दिसतं आहे. हे गवत पण तुम्हाला दिसतंय ना हे गवत हे कापलेलं आहे. म्हणजे मशीन मारलेली असेल किंवा कोणाला गुरांना लागत असेल ते गुरांना वरडी बांधून लोक घेऊन जातात. आणि ज्यांना नको आहे ते मशीन मारून तिथंच हे करून टाकतात त्यांना. मग समजा हे गवत वाढलेलं असेल तर ह्या बागेत असं फिरता येईल काय. आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही पाईप वगैरे ओढत होतो इकडे तिकडे. हे का आणि ह्या झाडांचे जे खुटे आहेत
ह्याच्या पाईप अडकतो म्हणून ही 2 माणसं तिकडे फिरवायला लागतात. आता एक माणूस आमच्या तिकडे मशीनवर आहे ऑपरेटिंगला. औषध संपलं, पेट्रोल संपलं किंवा मशीन बंद पडली त्यासाठी एक माणूस तिकडे ऑपरेटिंगला ठेवलेला आहे. एक मग आता पाईप ओढतात आहे आणि हे फवारणी म्हणजे आता आम्ही कमी होती कलमं म्हणून एक पाईप लावलेला. कारण की जेव्हा कलमं जास्त असतात तेव्हा एका मशीनला 2 पाईप लावून मारू शकतो म्हणजे दोन्ही साईडून मारायला सुरुवात करू शकतो. तशी त्या मशीनमध्ये सेटिंग असते. मित्रांनो तिकडं मशीन बंद केला नाही त्यानं कर. म्हणून साठी असं बोलावं लागतंय. पेट्रोल संपलं काय? कारण काय माहिती आहे, एकच फवारणी करून जमत नाही, अजून किती अनेक करावे लागतात. तुडतुडा येतो, पुन्हा ते दुसरी एक माशी येते, फळमाशी येते, अशा अनेक तऱ्हेचे आंब्यावर रोग येतात. भरपूर म्हणजे भरपूर येतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं फवारणी मारून झालेलं आहे आणि आता आम्ही पाईप गुंडलायला घेतोय. तर हा जॉईंट इथं आम्ही सोडवून घेणार. चल. तर मित्रांनो आता आमची पूर्ण कलमं मारून झालेली आहेत फवारणी आणि आम्ही आता चाललो जेवायला घरी. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा. शेअर करा, सबस्क्राईब करा.